नमस्कार श्रोते हो. श्री स्वामी समर्थ. संजीवनी स्वामी कृपेची भाग 1 यामध्ये आपले स्वागत आहे. या पुस्तकामध्ये आपल्याला स्वामी कृपेची अनुभूती जाणून घ्यायला मिळेल. चला तर वळूयात स्वामींच्या दुसऱ्या अनुभूतीकडे. श्री स्वामी समर्थ. माझ्यासारखी भाग्यवान मीच. मला आठवतोय तो दिवस. मला श्री तपस्वी काका यांनी सिंहगड रोडवरील श्री भाटे यांच्या बंगल्यात स्वामी पुण्यतिथीनिमित्त भजनाच्या कार्यक्रमाला येण्यास सांगितले होते. मी माझ्या पतीसह तेथे 6 वाजता पोचले. श्री भाटे काका यांनी आम्हाला अगत्याने बंगल्यात येण्यास सांगितले होते. माझ्या मनात उगीचच हुरहुर निर्माण झाली होती. श्री स्वामी समर्थांच्या मूर्तीसमोर श्री भाटे यांनी आम्हा दोघांना उभे करून यांच्या हातात स्वामींची पंचधातूची मूर्ती दिली. आम्ही वंदन करून श्री भाटे यांच्याकडून मूर्ती घेतली. नंतर भजनाचा अप्रतिम कार्यक्रम झाला. सर्व वातावरण भक्तिमय झाले होते. आपोआप ताल धरला जात होता. प्रसाद घेऊन तृप्त कानाने व मनाने आम्ही घरी आलो. 4 वर्ष वाट पाहून अनेकांना मूर्ती मिळत नाही हे ऐकून मी आश्चर्यचकित झाले होते. माझ्या भाग्याचा मलाच हेवा वाटत होता. श्री भाटे म्हणाले, मला जेव्हा आतून वाटेल तेव्हाच मी मूर्ती देतो. दुसऱ्या दिवशी पूजा करताना आम्ही त्या मूर्तीची स्थापना आमच्या देवघरात केली. अगदी धन्य धन्य वाटले. मला आश्चर्य याच गोष्टीचे वाटते की मी इकडे कशी वळले. आधी जर कोणी मला सांगितले असते की निवृत्तीनंतर श्री स्वामी समर्थांची उपासना करणार आहेस तर मी ही गोष्ट चेष्टेवारी नेली असती. पण आज डोळे नुसते मिटले तरी श्री स्वामी समर्थांचे दर्शन होते. जिथे असेन तिथे श्री स्वामी समर्थांचे अस्तित्व जाणते. श्री स्वामी समर्थांनी आपणाहून मला यात ओढले आहे. माझ्या न कळत मी यात ओढले गेले आहे. पण आनंदात समाधानात आहे. माझ्याकडून श्री स्वामी समर्थ काहीतरी प्रसाराचे काम करून घेत आहेत असंच मला वाटतंय. मूर्ती घरी आली आणि अनपेक्षितपणे माझ्या मनात आपणही श्री स्वामी समर्थांच्या विषयी एक मासिक काढावे अशी उर्मी निर्माण झाली. ध्यानी मनी स्वप्नी कधीही माझ्या मनात हा विचार आला नाही. आत्ताच कसा आला हा विचार मी करतीये. त्याप्रमाणे तयारीला लागले. मला माहीत असलेल्या श्री स्वामी समर्थांचे भक्त उपासक यांच्याशी संपर्क साधला आणि आश्चर्य म्हणजे सर्वांनी आपापले लेख दिले. माझ्या कल्पनेप्रमाणे मीही लेखन केले. आपणाला जमेल का नाही, पैशाची सोय होईल की नाही असा एकही प्रश्न माझ्या मनात आला नाही. आणि चक्क माझ्या घरी मासिकांच्या प्रकाशनाचा कार्यक्रमही ठरला. मासिकांचे नावसुद्धा छान सुचले, स्वामी वरद. मला माझे कर्तृत्व दाखवण्याची संधी श्री स्वामी समर्थांनीच दिली. माझी दृढ श्रद्धा आणखीनच दृढ झाली. प्रकाशनाचा कार्यक्रम घरीच छान साजरा झाला. स्वामी वरद हा अंक सर्वांनाच खूप आवडला. मलाही कृत्य वाटले. श्री स्वामी समर्थांच्या भक्तांच्या सहवासात 2 महिने कसे गेले कळलेच नाही. सत्संग असा घडत गेला. भक्तांचा सहवास मिळत गेला. श्री स्वामी समर्थांच्या संबंधी अनेक पुस्तकांचा संग्रह होत राहिला. गेल्या वर्षी सिंहगड रोड येथील स्वामींचा 7 दिवस उत्सव होता. त्या उत्सवातही मी प्रवचन केले. ते सर्वांना अतिशय आवडले. जे माझ्या कधीही मनात स्वप्नात नव्हते ते घडत होते. यापूर्वीही पण मांजरी येथील अक्कलकोट स्वामी मंदिरातील कार्यक्रमामध्ये माझे प्रवचन झाले. तेही सर्वांना आवडले. मला आश्चर्य वाटते. पण खरं म्हणजे आश्चर्य वाटण्याचे कारणच काय?
प्रत्यक्ष श्री स्वामी समर्थांची मूर्ती, त्यांच्या पादुका माझ्याकडे आहेत. त्यांचे वास्तव्य माझ्याकडे आहे म्हटल्यावर तेच मला स्फूर्ती देत आहेत. त्यांचा वरदहस्त माझ्यावर आहे यात तीळपात्र शंका नाही. गेल्या वर्षीही स्वामी वरदचा 2रा अंक प्रकाशित झाला. यावर्षी इच्छा आहेच करवून घेणारे श्री स्वामी समर्थच आहेत. त्यांची कृपादृष्टी माझ्यावर अशीच राहणार यात शंका नाही. माझ्यासारखी भाग्यवान मीच, असं मी तरी मानते. तुम्हीही मानाल ना? श्री स्वामी समर्थ. हां, बरोबर. श्रोते हो, आजच्या अनुभूतीनुसार आपण स्वामींवर अखंड विश्वास ठेवूयात. पुढच्या अनुभूतीसाठी चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. भेटूयात पुढच्या अनुभूतीमध्ये. श्री स्वामी समर्थ. दिगंबरा दिगंबरा श्रीपादवल्लभ दिगंबरा.